नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 11 आणि 12 तारखेला कोर्स आहे. हा कोर्स ठाण्याला स्टेशनजवळ ऑफलाईन आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्याने 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. सध्या मार्केटला कोणतीच दिशा नाही आहे. म्हणजे ना सरळ मंदीत जात आहे ना सरळ तेजीत जात आहे. सगळा गोंधळ आहे आणि ताणतणाव पण आहे. हे सगळं आपल्याला व्हिक्सवरनं जाणवत आहे. म्हणजे मार्केट काही प्रमाणात तेजीतही जात आहे, पण व्हिक्स आपल्याला असं सांगत आहे की तेजीत जाईल का मंदीत जाईल का काय होईल याचा कोणताही निर्णय घेऊ नका. जसं मार्केट तुम्हाला दृश्य दाखवेल त्याप्रमाणे ट्रेड घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सोपा मार्ग असा की मार्केट पडेल तेव्हा आपल्याला जो शेअर घ्यायचा असेल तो थोड्या प्रमाणात घ्यायचा. पुन्हा आणखीन 2 दिवसांनी पडलं तर पुन्हा त्याच्यामध्ये 2-4 शेअर आपल्या परिस्थितीप्रमाणे ॲड करायचे आणि 15-20 दिवस 3 आठवडे जे काही तुम्हाला भांडवलाच्या ह्याने मुदत असेल त्याप्रमाणे थांबायचं आणि जेवढं प्रॉफिट मिळेल तेवढं पदरात पाडून घ्यायचं. याखेरीज इलाज नाही. पण दुसरी एक गोष्ट चांगली आहे की ग्लोबल संकेत जे आहेत, क्लू जे आहेत, त्याचाही मार्केटवर फारसा परिणाम दिसत नाही. म्हणजे काल फेडनी रेट वाढवले नाहीत, यावर्षी वाढवणार नाही असं सांगितलं, किंवा बाकीचा सगळा जो ताणतणाव सध्या चालू आहे त्याचा परिणाम मार्केटवर दिसत नाही आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या विक्रीचाही परिणाम दिसत नाही आहे, कारण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी चांगल्या पद्धतीने होती आहे आणि SIPचा ओघ चालू आहे. आज सुद्धा बघायचं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 965 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1352 कोटीची. TCR वाढला आहे 1.11 वरनं 1.28 एवढा झाला. कालच्या मार्केटचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला असं आढळेल की पुन्हा सगळ्यांनी सरकारी शेअरमध्ये पोझिशन घ्यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे जसा निवडणुकीचा अर्धा टप्पा पार झाला आहे त्याच्यामुळे सरकारी शेअरमध्ये पुन्हा लोक घुसत आहेत. आज मुख्य बजाज फायनान्स हा शेअर बघावा लागेल. बजाज फायनान्सला ई-कॉमर्स आणि डिजिटल इन्फ्रा EMI कार्ड याच्यावर बंधनं घातली होती, ती विथ इमिजिएट इफेक्ट RBIने काढून टाकली आहे. आता EMI कार्डाने कंपनी लोन देऊ शकेल. EMI कार्डाच्या संबंधात बंधनं घातली होती 17 नोव्हेंबरला आणि 15 नोव्हेंबरला ई-कॉमर्सच्या संबंधात बंधनं घातली होती. म्हणजे लवकरात लवकर त्यांनी जे काही दोष होते ते दोष काढून टाकले आहेत आणि पुन्हा सिस्टीम करेक्ट केली आहे असंच यावरून दिसतं. येस बँकमध्ये कार्लाईल 2% स्टेक 1500 कोटीच्या आसपास विकणार आहे. 8.74% स्टेक आहे त्यांच्याकडे, त्यापैकी 2% स्टेक. कोल इंडियाचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट 25.8% वाढले.
रेव्हेन्यू कमी झालेत पण अगदी नॉमिनल 1.9%. मार्जिन 580 बेस पॉईंट वाढलंय. 24.5 होतं ते 30.3 झालंय आणि 5 रुपये कोल इंडियाने डिव्हिडंड दिला. मॉईलचं प्रॉफिट उत्पादन वाढलंय 22%. 1.60 लाख टन एवढं उत्पादन झालंय. विक्री 17% वाढली आहे, ती 1.15 लाख टन एवढी झाली आहे. व्होल्टॅक ट्रान्सफॉर्मर त्यांचे प्रॉफिट्स वाढले 22.1%, ते झाले 93.5 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू पण वाढलंय, मार्जिन पण वाढलंय. पण वडोदराच्या जारोड या खेड्यामध्ये नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर फॅक्टरीसाठी त्यांना योग्य जमीन मिळाली आहे. त्यांचं ऑर्डर बुक 1,859 कोटी आहे, ते 37% वाढलं आहे. केईआयचे पण प्रॉफिट्स वाढले, रेव्हेन्यू पण वाढले, त्यांचं मार्जिन पण वाढलं. डोमेस्टिक विक्री 13.3% वाढली. निर्यात त्यांची 12.1% वाढली. EPC प्रोजेक्टचा रेव्हेन्यू 52% वाढला आणि पेंडिंग ऑर्डर बुक 3,531 कोटी आहे. सियाचं मात्र प्रॉफिट कमी झालाय 22.7% आणि रेव्हेन्यू वाढले 4.1%. मार्जिन वाढलेत पण ते सुद्धा नॉमिनल 12.8%चे 13.1%. पण विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी 100 कोटी कर्ज कमी केलं आहे. अजंता फार्मा ही बायबॅक करणार आहे. टेंडर रूट बायबॅक आहे. 10.28 लाख शेअर ते बायबॅकमध्ये घेतील. 2,770 रुपयांनी हा बायबॅक होईल. म्हणजे आत्ता जो भाव चालू आहे त्या भावावर 24.5% प्रीमियम मिळेल. बायबॅकची रेकॉर्ड डेट 30 मे ही आहे आणि त्यांचा रिझल्टही अजंता फार्माचा चांगला आला आहे. आता कोफोर्जचा फायदा कमी झालाय, मार्जिन कमी झालाय, उत्पन्न मात्र वाढलंय. कोफोर्जनी सिग्निटी टेक्नॉलॉजीमध्ये 54% स्टेक ते घेणार आहे आणि हा स्टेक 1,415 रुपयाच्या भावाने घेतला जाणार आहे. आत्ता सध्या सिग्निटी टेक्नॉलॉजीचा भाव 1,382 रुपये एवढा चालू आहे. आज 19 रुपये डिव्हिडंड पण दिलाय कोफोर्जनी. आज ABFRL, बायोकॉन आणि वोडाफोन हे तिन्ही शेअर बॅनमध्ये आहेत. JBF ऑटोचा प्रॉफिटही वाढलाय आणि रेव्हेन्यूही वाढलाय. आज अमेरिकन मार्केटबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर ॲपलनी ओळीनी 6 वेळेला बायबॅक जाहीर केला. म्हणजे ओळीनी 6 वर्ष ते बायबॅक देत आहेत. त्यामुळे ॲपलचा शेअर 8% वाढला आणि रिझल्टही सुंदर आला. कॉलकॉमचा रिझल्ट छान आला, तोही शेअर वाढला. आणि कारवानाचा शेअरही वाढला. 377 कंपन्यांनी रिझल्ट दिले, त्यापैकी
77 कंपन्यांनी सुंदर रिझल्ट दिले. चीन आणि जपान ही दोन्हीही बाजार आज बंद असतील. क्रूड 83.97 म्हणजे जवळजवळ 84, बॉन्ड यील्ड 4.59 आणि डॉलर इंडेक्स 105.16 एवढे झालेले आहेत. मसाल्याची जी निर्यात होणार आहे त्याच्यावर कडक बंधनं घालण्यात आली आहेत. तर एकच शेअर आढळतोय साकुमा एक्सपोर्ट. तुम्हाला कुठला शेअर जर मिळाला मसाल्याच्या संबंधात तर तो आज मंदीत जाऊ शकतो. कोणते शेअर तेजीत मंदीत राहण्याची शक्यता आहे बातम्यानुसार, चार्टनुसार किंवा रिझल्टनुसार ते आपण पाहूया. आता तेजीत कुठले राहण्याची शक्यता आहे ते आधी पाहू. कोल इंडिया, टायटन, अजंता फार्मा, हिंदुस्तान झिंक 7 मेला डिव्हिडंडवर विचार करणार आहे म्हणून हिंदुस्तान झिंक सुद्धा आणि वेदांता सुद्धा. बजाज फायनान्स, ॲस्टेक ASTEC रिझल्ट चांगला आहे म्हणून. युग्रो कॅपिटल, ब्लू स्टार, सिग्निटी, सायंट, JBM ऑटो त्यांचा रिझल्ट चांगला आला आहे, ₹1.5 डिव्हिडंड. झॅगल प्रीपेड, UBL म्हणजे युनायटेड ब्रुवरी, लक्स बऱ्याचशा टेक्स्टाईल शेअरमध्ये अगदी थोड्या प्रमाणात पण रिकव्हरी सुरू झालेली दिसते. ज्यांना कोणाला पैसे गुंतवून ठेवू शकतात ते थोड्या थोड्या प्रमाणात टेक्स्टाईलचे शेअर ॲक्युम्युलेट करू शकतात. DCX, हॅपी फोर्जिंग, माझगाव डॉक्स, रॅमको सिमेंट, KEI, हिंदाल्को, DLF, ॲपलला एक पेटंट मिळालं आहे. GIPCL यांनी 2,832 कोटीचा लोनच्या संबंधात करार केला आहे. नवीन फ्लोरिन, IOC, JK सिमेंट, वेदांता, श्रीराम फायनान्स आणि फेडरल बँक. मंदीमध्ये येस बँक राहू शकते. तरी पण मार्केट काय काय करत आहे, अचानक खाली जातं, अचानक तेजीत येतं. पण आज निफ्टीपेक्षा बँक निफ्टी अधिक चालेल असं वाटतं. पण एकंदरीत पाहता सुरुवातीला 500 पॉईंटच्या जवळपास मार्केट तेजीत उघडेल. मग तेजीत उघडल्यानंतर ताबडतोब मंदीत जायला सुरुवात होते का काय होत आहे ते मात्र पाहावं लागेल. नमस्ते.